बघतोय टायमर सुरू राहील, लक्षात घ्या. वेळेचं बंधन सर्वांना असेल. तुषार देखील सज्ज, आम्ही देखील सज्ज, पंच देखील सज्ज आणि दोन्ही संघ देखील सज्ज. गणेश पनेरा पहिला चेंडू हवेमध्ये, फटका फसतोय, झेल सुटतोय. मात्र नक्कीच पुन्हा संधी मिळते खेळण्याची. गणेश यांना कॅप्टन आहेत वाघुल संघाचे, 2 धावा या फटक्यावरती. वाघबिल मास्टर्स वर्सेस गोडदेव यांच्यामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूने मीरा भाईंदरचा संघ, दुसऱ्या बाजूने ठाण्याचा संघ आहे. वाघबिल संघ प्रथम फलंदाजी करतोय या विकेटवरती आणि दुसऱ्या फेरीत त्याला पहिला सामना. ऑफ मिरज नंबरतीवर चेंडू होता, ऑफ साईडला चेंडूला जिथपर्यंत कव्हर करतोय क्षेत्ररक्षक तिथपर्यंत 2 धावा आरामाने पूर्ण केल्या जात आहेत. आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न, पंपलिंग झाले आणि बघता बघता 3 धावा. नक्कीच कैलास भाऊ, दोन्ही संघ चॅम्पियन संघ आहेत. मात्र इथे जर जिंकला तर नक्कीच थेट बक्षीस फेरी पात्रामध्ये संघ पोचेल. तो कुठला संघ असेल? एका बाजूला स्पिनचे सुलतान ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि एका बाजूला वाघुल संघ बोलला तर मोठे बॅटर त्यांच्याकडे अवेलेबल आहेत, मोठे मोठे खेळण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. मात्र या 4 ओव्हरमध्ये किती धावा बनवतोय वाघुल संघ, किती कमीत कमी धावावर अडवून ठेवतील गोलंदाज. एका बाजूने महेंद्र आहे, दुसऱ्या बाजूने वाघबिल मास्टरच्या माध्यमातून सुजय यांना बघतोय. फुल टॉस, ज्या क्षणी स्ट्रोकला खेळले होते त्याच क्षणी बघितलं आपण थोडासा पाय त्याचा घसरला होता, त्याच्यानंतर त्याने कव्हर केलं स्वतःला आणि बघता बघता 2 धावे देखील कंप्लीट केले झाले. बघायचं गणेशाला स्ट्राईक घ्यायचे आहे. इथे मात्र बघितलं रनआउटचा मौका आहे. काय घडलंय बघायचं आहे. कदाचित बॉल तो शेवटच्या क्षणी डेट केला होता आणि त्या कारणासह 2च धावा या चेंडूवरती येतील यात काही शंका नाही आहे. 7 धावा बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण आहोत. पहिल्या षटकामध्ये सामना पाहायला मिळतो वाघबिल वर्सेस गोडदेव यांच्यामध्ये. नक्कीच कैलास भाऊ, चेंडू डेट केल्यानंतर बॅटर थांबावं लागतं. आपण मात्र ओपन स्पर्धेमध्ये आपण बघतोय काही बॅटरला स्ट्राईक मिळण्यासाठी विकेट सिक्रिफाईस केली जातं. मात्र स्वतः बाद झाल्यानंतर आपल्या स्ट्राईकला चांगल्या बॅटरला आणण्याचं काम करतात. मध्ये इथे तसं नाही. मंडळाने नियम जे बनवलेले आहेत ते सर्वांना समान असतील. नाही, असे नियम आपण बघितलं तर मास्टर कपमध्ये आहेत. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न मिस झाला होता. गणेश चेंडू पाठीमागे निघून गेला होता आणि रनआउटचा मौका. इथे गडी बाद होतोय. मात्र कोणता गडी बाद झालाय ते देखील फार इम्पॉर्टंट आहे. चला गाणं घेऊया, एक ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये येऊया. थँक्यू. पहिल्या सामन्यामध्ये वाघबिलच्या माध्यमातून आपण 60च्या वरती धावा बघितल्या होत्या आणि त्याच्यानंतर बघितला पहिल्या सामन्यामध्ये गोडदेवने 50 धावा देखील चेस केल्या होत्या आणि दोन्ही संघांमध्ये ती लढत पाहायला मिळते. एका बाजूने गोडदेवचा संघ ज्यांनी की 50 पूर्ण केले, दुसऱ्या बाजूने वाघबिलचा संघ ज्यांनी 60च्या पुढे आपलं धावफलक उभारलंय. असे दोन्ही संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळते. 7 वरती 1 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. पहिला गडी बाद झालाय गणेश मनेरा यांच्या रूपाने. महेंद्र ऑन साईडला चेंडूला टर्न केलंय, फाईनली पंपलिंग झालंय. त्याचं कारण बघितलं आपण, थोडीशी आउटफील्ड खराब देखील आहे आणि जिथे सिंगल डबल धावा यायला होत्या तिथे चौकार येतोय. या चौकाराने धावफलक पुढे सरकलं जाईल. 11 या धावसंख्येवरती पहिला चौकार पाहायला मिळतोय आणि पहिल्या चौकाराने 1-1 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच कैलास भाऊ, मगाशी मी म्हटलं होतं आउटफील्ड फास्ट देखील आहे, खराब देखील आहे. मात्र चेंडू थांबत नाही. चेंडू सहज हातामध्ये येत नाही आहे. चेंडूपर्यंत जाणं गरजेचं आहे. इथे तसं घडत नाही, थोडी चूक घडते. राकेश आणि आज चेंडू सोडून देतात. अगदी चेंडू सरळ गेल्यानंतर चेंडू डॉट येतोय. नक्कीच ओव्हर संपलेली आहे ती पहिली आणि पहिल्या ओव्हरमध्ये वाघविल संघ बनवतोय 11 धावा आणि 1 गडी बाद.
तर पहिलं षटक संपलं गेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक गडी पास झाला आहे, पहिला गडी पास झाला आहे रनआउटच्या रूपाने. अजूनही खूप काही बाकी आहे मॅचमध्ये. तर पहिला सामना गोडदेवने जिंकला होता, दुसरा सामना वाघबेलने जिंकला होता, तिसरा सामना बघितला आपण नवगड संघ ज्याने की 18 धावा शेवटच्या षटकामध्ये कुठल्या होत्या तो संघ जिंकला होता. आणि नुकताच पेंकरपडा संघ जिंकला आहे आणि आता मात्र दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. काल घोडबंदरचा संघाने अंतिम सामन्यामध्ये धडक घेतली आहे, तो देखील संघ आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळणार आहे या मैदानावरती. नंबर 2चा गोलंदाज मुकेश येतोय. DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. DBN लाईव्ह म्हटलं की नक्कीच अनेक स्पर्धा आपल्याला आठवत आहेत, अनेक बघितलं आपण ॲनालिसिस आपल्याला आठवत आहेत. उजव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑनला खेळायचा होता, चेंडू ऑफला टर्न होतोय, सिंगल काढायची होती, बघता बघता 2 धावा. स्टम्प्सला चेंडू का लावला नव्हता हा देखील प्रश्न होता. 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे सरकलं जाईल 13 या धावसंख्येवरती. DBN लाईव्ह, ज्या DBN लाईव्हने वानखेडेवरती देखील कव्हरेज केलं आहे डिझेबलसाठी, ज्या डिझेबलने नुकताच वसई विरार प्रीमियर लीग देखील मोठी स्पर्धा कव्हर केली आहे, ज्या DBN लाईव्हने अनेक स्पर्धा कव्हर केल्या आहेत आणि त्याच DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पांजूची कव्हर केली जाते. नक्कीच DBN लाईव्हबद्दल बोलला तर त्यांची क्लॅरिटी चांगली आहे, पिक्चर कॅमेरा त्यांची शूटिंग चांगली आहे, चेंडू पडल्यानंतर चेंडू हवेमध्ये असताना चेंडू देखील शूटिंग त्यांची चांगली आहे, क्लॅरिटी चांगली आहे. नक्कीच नाव आहे DBN लाईव्हचं. 2 धावांचा फटका येतोय. तिसऱ्या धावण्याच्या प्रयत्नामध्ये असेल इथे गडी बाद, तिसऱ्या धावण्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होतोय. त्यांनी बघितलं आपल्याला भरपूर बॅटर अजून यायचे बाकी आहेत, आपल्याला धावांची गरज आहे, 60च्या पलीकडे आपल्याला धावसंख्या बनवायची आहे, मात्र त्या बॅटरला संधी मिळेल तोच प्रयत्न होता बॅटर सुजय यांचा आणि बाद झाले. आणि मैदानाच्या आतमध्ये एक ठाणे परिसरामधील एक नामांकित खेळाडू पंकज मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या नावावरती भरपूर हाफ सेंचुरी आहेत, 6 चेंडू 6 षटकार मारणारे त्यांचे भरपूर त्याच्या नावावर विक्रम आहेत. मात्र या मॅचमध्ये या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, ती पण स्पिनच्या अगेन्स्ट. सुलतान आहेत. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय, फलंदाज सिंगल आले, रोटेट झाले दुसऱ्या धाव्यासाठी, बघता बघता 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. आणि इथे काय घडलंय, चौकार येतोय. जिथे 1 धाव होती, 2 धावा होत्या, तिथे चौकार येतोय. या 4 धाव्याने हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या चौकाराने धावसंख्या पुढे सरकली जाते 19 या धावसंख्येवरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. वाघबिलचा संघ बघा कशा पद्धतीने हा स्ट्रोक खेळला होता, अप्रतिम. मात्र बघितलं आपण थोडीशी पंपलिंग झाली क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आणि त्या आकाराचा चौकार देखील पाहायला मिळतोय. पंकज गोंधळे टेनिस क्रिकेटचा एक हिरा आणि या हिऱ्याला कोण विसरणार आहे. सनत जयसूर्याने देखील या खेळाडूचा मी म्हणेन आदर सत्कार केला होता आणि दादोजी कोंडे स्टेडियम कोण विसरणार आहे. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होते, जिथपर्यंत कव्हर होतोय तिथपर्यंत 2 धावा येतील का. पंकज वेगाने धावतोय, 2 धावा येत आहेत. मागच्या सामन्याने पंकजने देखील चांगली फलंदाजी केली होती आणि नो डाऊट ती खेळी देखील आपल्याला आठवल्या आहेत, काही शंका नाही. धावसंख्या पुढे सरकली जाते 21 या धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेत. सुरेख सामना सुरू आहे आणि नक्कीच येणाऱ्या काही चेंडूवरती येणाऱ्या गोलंदाजीवरती आपल्याला हल्ला करायचा आहे, ह्याच उद्देशाने पंकज उतरले आहेत आणि त्यात चांगली साथ मिळते. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. राकेश यांच्या माध्यमातून हा षटकार येतोय आणि षटकाराने सायनी वाघवील संघ पोचतोय 27 या धावेवरती. मग असे कैलास उल्लेख केला, या येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 55, 60 किंवा 65 धावा वाघवील संघ बनवेल, मात्र तेच प्रयत्नामध्ये आहेत. आपण 8 षटकांचे सामने बघितले, 6 षटकांचे सामने बघितले तर उल्लेख नेहमी जो टॉप क्लास स्कोअर आहे त्याचा आपण नेहमी इतिहास म्हणत असतो. 97 धावा, 92 धावा याचा इतिहास नेहमी या मैदानावरचा म्हणत असतो. इथे टप्पा पडला आहे, त्याच्यानंतर चेंडूला सोडून दिलं आहे, वाईटचा इशारा. अवंतर धावात भर होते, अवंतर धावाने धावसंख्या पुढे सरकली जाईल 28 या धावसंख्येवरती. 28 वर्षांनंतर भारताने तो विश्वकप जिंकला होता. 2 एप्रिलचा तो दिवस होता. इथे मात्र बघितला आपण चेंडू हवेत आहे, इन दी एअर.
चेंडू गेला होता वर, क्षेत्ररक्षक मात्र बघितला अजूनही गॅदर करत नाही आहे चेंडूला. धावा येत आहेत खात्यामध्ये. पंकज म्हणतोय तू स्ट्राईकला येशील की मी स्ट्राईकला जाऊ, तू स्ट्राईकला येशील की मी स्ट्राईकला जाऊ. शेवटच्या क्षणी 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते 31 या धावसंख्येवरती. पंकज यांना का नॉन स्ट्राईक एंडला जायचं होतं, कदाचित मला वाटतं षटक संपणार होतं आणि त्या कारणास्तव त्याला नॉन स्ट्राईक एंडला जायचं होतं. 2 षटकांचा खेळ संपला गेला आहे अँड आफ्टर सेकंड ओव्हर इज 31 फॉर लॉस ऑफ 2 विकेट सेल. चला एक ब्रेक घेऊया, गाणं घेऊया, मधुर संगीत घेऊया आणि पुन्हा एकदा नवगर वर्सेस वाघबिल या मॅचकडे येऊया. कम ऑन डीजे. नक्कीच गणेश भाऊ आपण बघितलं तर गाणं देखील लावलं गेलं तर मास्टर माइंड. नक्कीच माइंड mastermind तुमचं कोण असेल? माइंड म्हणजे डोक्याचा वापर फार करणं गरजेचं आहे. मी म्हणेन बुद्धीचा वापर करणं फार गरजेचं आहे. क्रिकेट कधी कधी बघितलं बुद्धीने देखील खेळलं जातं, ताकदीने देखील खेळलं जातं, टायमिंगने देखील खेळलं जातं, नो डाऊट. आणि त्या बुद्धीचा वापर करणं फार गरजेचं आहे. 31 वरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. त्या कारणास्तव किती धावा येतील याच्यावरती देखील चर्चा असणार आहे. यात्रा संपली गुरुवारच्या दिवसामध्ये. शुक्रवारी भरपूर प्रेक्षक वर्ग या मैदानावरती आपण बघितला. कालपासून मास्टर कप आपण बघतोय. काल थोडासा प्रेक्षक वर्ग कमी होता. आज रविवारी अंतिम दिवस आहे, आज सुट्टीचा दिवस आहे, त्या कारणाचा प्रेक्षक वर्ग अजून वाढला आहे. गुणेश. नक्कीच कैलास भाऊ, अजून जुचंद्र गावामध्ये यात्रा आहे. आई चंडिकेची आज पालखी देखील आहे. सुरेख फटका, अगदी समोर चेंडू पडल्यानंतर जास्त चेंडू थांबत नाही, चेंडू अगदी निघून जातोय. मगाशी बोललो आउटफील्ड खराब आहे, फास्ट आहे, चेंडू निघून जातो, सीमारेषे बाहेर. हा येतो चौकार. धन्यवाद डीजे. पहिला चौकार स्क्वेअरच्या दिशेमध्ये बघितला, दुसरा चौकार मिडविकेट लॉंगॉनच्या मध्ये बघितला आणि आताचा चौकार लॉंगॉन लॉंगऑफच्या मध्ये आपण बघतोय. म्हणजे तिन्ही चौकार मिसफिल्डच्या माध्यमातून आपण बघितले. तिन्ही चौकार एक स्क्वेअर लेगला मिसफिल्ड, एक मिडविकेटच्या दिशेमध्ये मिसफिल्ड आणि आता मात्र लॉंगॉन लॉंगऑफच्या मध्ये हा मिसफिल्ड पाहायला मिळतोय. 35 वरती 2 राकेश 23 वरती खेळतोय. पुढे आला होता, पुढे सरसावला होता, पायांना पुढे टाकलं होतं त्यांनी, मात्र धावा येत आहेत, सिंगल येते. स्ट्राईक रोटेट झाले पंकज गोंधळे यांच्याकडे. आणि पंकज गोंधळे म्हटलं की हार्ड हिटर फलंदाज, पंकज गोंधळे म्हटलं की एक चांगला गोलंदाज, पंकज गोंधळे म्हटलं की एक चांगला विकेट किपर, म्हणजे ऑलराऊंडरची गणना केली जाते पंकज गोंधळे यांची. तो खेळाडू स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच इथे भरपूर हवा सुटलेला आहे. पंकजला हवेची गरज नाही. पंकज हवेच्या अगेन देखील फटकेबाजी करू शकतो. क्षमता आहे, ताकद आहे, ताकदीने फटके मारण्याची कुवत आहे. ऑन साईडला बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नव्हता. कार्पेटच्या पद्धतीने चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये निघून जातो. हाही चौकार म्हणजे 4ही चौकार आले ते मिसफिल्डच्या रूपाने. 4ही चौकार मिसफिल्डच्या रूपाने पाहायला मिळत आहेत. पहिला चौकार मिसफिल्डच्या रूपाने स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, दुसरा चौकार मिडविकेट आणि लॉंगॉनच्या मध्ये, तिसरा चौकार लॉंगॉन लॉंगऑफच्या मध्ये आणि चौथा चौकार स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. म्हणजे 4ही चौकार मिसफिल्डच्या रूपाने पाहायला मिळत आहेत. धावसंख्या वेगाने पुढे सरकली जाईल यात काही शंका नाही आहे. धावसंख्या 40 बघतो आपण. मगाशी मी 60-65चा उल्लेख केला. नक्की त्या प्रयत्नामध्ये वाघवेल संघ असेल. आतापर्यंत 2.3 चेंडू पडून झालेले आहेत. 4 ओव्हरची मॅच असेल. प्रमोद, सुंदर अप्रतिम चेंडू, यॉर्कर चेंडू, त्रिफलाचित बाद, दांडी गोल, पंकज बाद. डीजे प्रमोद चांगला चेंडू हाताळला होता, कारण थोडासा लांबणं आला होता गोलंदाजीला नक्कीच, परंतु जी त्याची आर्म ॲक्शन होती ना, थोडासा स्लोअर आर्म चेंडू हाताळला, थोडासा फिरकी चेंडू त्याने हाताळला आणि त्या कारणास्तव पंकज यांना माघारी जावं लागलं मी म्हणेन या विकेटवरती. नो डाऊट मोठा गडी बाद झाला आहे. वाघबिल संघ थांबलेला आहे आता मात्र
40 या धावसंख्येवरती आपण आहोत तिसऱ्या षटकामध्ये. यानंतर अजून एक षटक येणार आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा नक्कीच मोजल्या, दुसऱ्या षटकामध्ये त्याहून जास्त धावा 20 धावा मोजल्या आणि या षटकामध्ये आपण काही चौकार देखील पाहिलेत या मैदानावरती. नंदू ज्याने की मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळी केली होती, तो नंदू सारखा खेळाडू विकेटवरती, उजव्या हाताचा फलंदाज विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रमोद ऑन साइडला पहिल्यांदा फिरले, जो फेवरेट स्ट्रोक आहे नंदू यांचा त्याच दिशेमध्ये त्यांनी चेंडूला दाडलंय. 2 धावा आल्या आहेत आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे सरकलं जाईल 42 या धावसंख्येवरती. जर तरच्या गोष्टी क्रिकेटमध्ये आहेत. एका बाजूने नंदू आहे, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण तर राकेश आहे. 3 खेळाडू बाद झालाय, गणेश बाद झालाय, सुरेश बाद झालाय. त्याच्यानंतर बघितलं आपण तर पंकज देखील बाद झालाय. धावसंख्या 42 पाहायला मिळते. प्रमोदचं मी कौतुक करेन, जरी त्यांनी चौकार दिलेले असले तरी स्वतःला त्यांनी कव्हर अप केले. ज्या पद्धतीने बाद केले ना, मी म्हणेन पंकजांना अप्रतिम. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न नंदू यांचा होता डीप स्क्वेअर लेगकडे, मात्र गडी बाद होतोय. शेवटच्या क्षणी हा बघितला गडी बाद होतोय. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मॅच कडे येऊया. कमाउंट डीजे. धन्यवाद धन्यवाद. जे मगाशी मी उल्लेख केला स्पिनच्या आगेन तुम्हाला बॅटिंग करायचे. आतापर्यंत या ओव्हरमध्ये जरी चौकार 2 आले, 2 गडी देखील बाद झाले आणि मोठे बॅटर बाद झाले. नाही, कारण त्याचं एक होतं मेमो की जी हवा आहे ती स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या दिशेमध्ये जास्त आहे आणि त्या कारण नंदूने तो प्रयत्न केला की आपला स्क्वेअर आणि फाईन लेगच्या दिशेमध्ये खेळायचं आहे, मिड विकेटच्या दिशेमध्ये खेळायचं आहे. त्याचं कारण हवा होती आणि गोलंदाजाने प्रमोद अतिशय चांगला चेंडू हाताळला. त्याला माहिती आहे की नंदू कुठे खेळणार आहे आणि त्या पद्धतीने त्याने चेंडू हाताळला आणि मात्र बाद होतोय नंदूसारखा खेळाडू. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 42 धावा झाल्या, 4 गडी बाद झाल्या. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. म्हणजे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये किती धावा उभारेल येथे वाघबिल संघ याच्यावरती देखील चर्चा असणार आहे. केतन पाटील इन होतोय. ओ जाऊ की नको, येऊ की नको, मोठा प्रश्न होता. परंतु कोणता खेळाडू बाद झालाय, कोणत्या खेळाडूला परतावा लागेल याच्यावरती देखील चर्चा आहे. गडी बाद झाला या ठिकाणी नक्कीच. चला गाणं घेऊया आणि मैदानाच्या आत चर्चेसाठी येऊया. डीजे धन्यवाद. डीजे धाव फलक थोडंसं थांबलंय वाघबिल संघाचा. पहिल्यांदा गाडी सुसाट होती वाघबिल संघाची, आता मात्र धावफलक थांबलाय. त्याचं कारण गोलंदाजी अटॅक गोडदेव संघाचा चांगला झालाय. गोडदेव संघ म्हटलं की अनेक खेळाडू आपल्याला आठवत आहेत. नक्कीच हेमराज पाटील, बांदास पाटील हे टेनिस क्रिकेटचे आपल्याला हिरे आठवतील यात काही शंका नाही. आणि तेच धडे घेऊन पुन्हा एकदा बघितलं आपण गोडदेव संघ खेळत असताना या मैदानावरती स्पिनचं ते आक्रमण, स्पिन कशा पद्धतीने करायची आपण दुरून येऊन हे नक्कीच दाखवून दिलेलं आहे. बघितलं आपण गोडदेव संघाने. नो डाऊट ग्रेट क्रिकेट ऑन दिस ग्राउंड, या ट्रिमेंडस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड. या 5 चेंडू अजूनही बाकी आहे आणि 5 चेंडूमध्ये खूप काही बाकी आहे या मॅचमध्ये. नक्कीच पहिल्या 2 ओव्हरमध्ये बघितलं तर वाघविल जेव्हा मेन रोडने आली ना तर ओवळापर्यंत सुसाट आली. त्यानंतर थोडी पुढे त्यांना ट्रॅफिक लागली. या ओव्हरमध्ये ट्रॅफिक भरपूर आहे. बोलायचं झालं तो 8 नंबर हायवे आहे ना, अहमदाबादचा हायवे, तर ससूनगर पर्यंत सुसाट गेले. त्याच्यानंतर थोडंसं घोडबंदरच्या अगोदर थोडीशी ट्रॅफिक लागली. 42 वरती 5. कियान पाटील आणि केतन पाटील ही जोडी विकेटवरती पाहायला मिळते. ठाणा म्हटलं की अनेक खेळाडू आपल्याला आठवतात. ठाणा म्हटलं की अनेक सितारे आपल्याला आठवतात. ठाणा म्हटलं की वाघबिलचा संघ आपल्याला आठवतो आणि तो वाघबिलचा संघ फलंदाजी करत असताना या विकेटवरती पाहायला मिळतोय. ठाणा म्हटलं की दादोजी कोंडे स्टेडियमला आपल्याला आठवेल यात काही शंका नाही आहे. जिथे बघितलं आपण पहिली ISPL देखील आपण बघितली त्या मैदानावरती आणि नक्कीच फार मोठ्या आठवणी आहेत वाघबिल मास्टरच्या माध्यमातून, ठाण्याच्या माध्यमातून. नक्कीच या अंगावर बघतो आपण नवीन नवीन संघ चॅम्पियन ठरलेले आहेत. असे नवीन नवीन संघ आपण बघतोय. काही 2 ते 3 वर्ष पण मागे जर गेलो
तर एका बाजूला घोडबंदर, मालवणी, नारंगी, वाघवीळ असे काही संघ, राई संघ देखील पुढे पुढे असायचा रँकिंगमध्ये. मात्र इथे ह्या सीझनमध्ये बघितलं तर भरपूर संघ चॅम्पियन झालेले आहेत. म्हणजे क्रिकेट बघितलं टफ झालेलं आहे. कोणता नक्कीच, संघ नक्कीच. जिंकेल तुम्ही सांगू शकत नाही. नाही नाही, बरोबर आहे. छोटा संघ असो किंवा मोठा संघ असो, परंतु क्रिकेट मोठं आहे. ऑफ साईडला चेंडूला बघितला, कट केलेला आहे, सिंगल रोटेट झाले दुसऱ्या धावेसाठी. या ठिकाणी दोन्ही फलंदाज कदाचित केतन यांना तेच करायचं होतं, फक्त चिप करायचं होतं आणि 2 धावा घ्यायच्या होत्या. तेच त्यांनी केलं. धावांची गती पुढे सरकली जाते 47 या धावसंख्येवरती. बघितलं धावा येत नाही आहेत तर सिंगल डबल काढायला हव्या, याच प्रयत्नामध्ये केतन होते, ते त्यांनी पूर्ण केलं. 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 46 धावा झालेल्या आहेत, 46. यस, ज्ञान पाटील मला वाटतं स्ट्राईक एंडला आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 ओव्हरला 42 धावा होत्या आणि 4 गडी बाद होते. चला, 2 षटकामध्ये 31 धावा होत्या. आता मात्र बघितलं तर 46 पर्यंत पोहोचलाय हा संघ. ऑन साईडला काय स्ट्रोक खेळलेला आहे, काय स्ट्रोक खेळलेला आहे ज्ञान पाटील यांनी. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. टायमिंग अप्रतिम आहे, फुटवर्क अप्रतिम आहे आणि त्या कारणास्तव त्यांचा क्लास, त्याचा दर्जा देखील पाहायला मिळतोय. चौकार येतोय आणि या चौकाराने 50 साजरी करतोय वाघबिलचा संघ. 50 येते या ठिकाणी 3.4 षटकामध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. डीजे थँक्यू. मी कॉल देतोय. नवघर आणि पिंकरवाडा संघ, लगेच तुम्ही नाणेफेकच्या कौलसाठी तयारीत राहायचं आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये किती आखणी केली जाईल? मागच्या सामन्यामध्ये 62 पर्यंत आखणी केली होती वाघबिलच्या संघाने. 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झालेली ती 50 धावा झालेल्या आहेत. या 2 चेंडूमध्ये एका 2 मोठे फटके आले तर नक्कीच चांगली धावसंख्या धावफलकावर दिसेल. भावेश तुन्यान सुरेख चेंडू जातोय, सुरेख फटका चेंडू जातोय, पॉईंट मग चेंडू आडला जातोय सरकारच्या अगदी आतमध्ये. एकच धाव घेतली, थोडीशी मिसफील्ड, मात्र याचा फायदा होतोय वाघवील संघाला. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि नक्की 3री धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते, मात्र स्टंप चेंडू लावलेला आहे. डेट चेंडू केलेला आहे एस टी रक्षक निलेश पाटील यांनी. थांबावं लागेल दोन्ही बॅटरला. 2 धावा इथे मोजण्याच्या धावफलकावरती. धावसंख्या झालेली ती 52. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती काय होईल, काय घडतं या चेंडूवरती? पुन्हा त्या स्ट्राईकवरती ज्ञान पाटील. शेवटच्या चेंडूवरती या मैदानावरती अनेक घडामोडी देखील घडलेल्या आहेत. शेवटच्या चेंडूवरती बघितलं आपण अनेक वेळा चमत्कार देखील घडलेले आहेत. शेवटच्या चेंडूवरती अनेक वेळा इतिहास देखील घडलेले आहेत या मैदानावरती. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील याच्यावरती देखील नजरा आहेत वाघबेल संघासाठी. आणि गोडदे संघ काय त्या धावा रोखेल का ते देखील इम्पॉर्टंट आहेत, कारण प्रत्येक धाव ही इम्पॉर्टंट आहे या मैदानावरती. चेंडूला शॉट केलं होतं, वळले होते फलंदाज आणि वळून बघितलं आपण चेंडूला खेळलं होतं. बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावा पूर्ण होत असताना 54 पर्यंत पोहोचलाय वाघबिलचा संघ. 55 धावांचं आव्हान आहे. 55 धावा काय पूर्ण होतील 24 चेंडूमध्ये की रोखल्या जातील या देखील चर्चा केली जातील. या देखील चर्चा केल्या जातील. मात्र थोडासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा मॅचच्या आतमध्ये येऊया. कमांड डीजे. नवघर या कॅप्टन नवघर टॉससाठी या. थँक्यू डीजे. बघा, गणेश 5 धावा त्याने उभारल्या होत्या, सुजय 6 धावा. मात्र राकेश पाटील जरी तो रनआउट झाला असला तरी काय खेळी, 24 धावेची ते अप्रतिम खेळी. पंकज गोंधळ आला, त्याच्याकडनं फार मोठ्या आशा होत्या, मात्र 4 धावांवरती तो बाद झाला. नंदू पाटील 2 धावावरती बाद झाला. केतन पाटील नॉटआउट राहिला 0वरती आणि ज्ञान पाटील शेवटच्या क्षणी बघितला आपण कमी चेंडूमध्ये 12 धावा त्याने उभारल्या आणि त्या कारण 54 पर्यंत पोहोचला वाघबिलचा संघ या मैदानावरती.
धन्यवाद धन्यवाद टीजे. दोन्ही खेळाडू चेंज आहेत दोन्ही संघामध्ये. आऊट जातोय दिवाकर, इन होतोय 35चा खेळाडू. आणि तुमच्या नवकर तुमच्यामध्ये कोण आहे? धनंजय इन होतोय. आऊट कोण होतोय? संदीप आऊट होतोय. ओके. आणि नक्कीच पांडू संघाचे अध्यक्ष, माजी संघनायक, अष्टपैलू खेळाडू, मूर्तिकार, कलाकार त्यांच्या शुभ हस्ते ह्या मॅचचा होईल नाणेफेक टॉस. आपण वळूया टॉस बॉक्सकडे. एका बाजूला नवकर संघ, एका बाजूला साई दत्त पेनकरपाडा, एका बाजूला जय मल्हार स्पोर्ट्सचे ओनर मालक हितेश पाटील हिरो, आणि दुसऱ्या बाजूला शशिकांत वर्तक दानशूर व्यक्तिमत्व, समाजसेवक. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच 4 ओव्हरची असेल, पॉवर प्ले नसेल, लक्षात घ्या. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. जय मल्हार स्पोर्ट्स. 55 धावांचं आव्हान ओम ब्रह्मदेव गोरदेव संघाच्या अगेन्स्ट वाघील संघाने 54 धावा बनवल्या. मग आता कैलास पाटील 3 वर्ष अगोदर मागे जर गेले, आता वाघील स्पर्धेमध्ये 116 धावा त्यांनी बनवल्या, तर 5 ओव्हरमध्ये बनवल्या होत्या आणि जबरदस्त बॅटिंग केली होती. पेनकरपाडा संघ टॉस जिंकलेला आहे. पेनकरपाडा आतापर्यंत 116 धावा कुठल्याच संघाने बनवलेल्या नाहीत कैलास भाऊ, त्या वाघवीर संघाने बनवलेल्या आहेत. बघा स्कोरबोर्ड आपण 100पर्यंत आकडे आहेत, मात्र त्या स्कोरबोर्डच्या पुढे गेले होते. 116 धावा बनवल्या होत्या त्यांच्या स्पर्धेमध्ये. 116 धावा त्यांनी केल्या होत्या. आणि बिल्कुल वो मुकाबला अलग था, ये मुकाबला अलग है. वो साल दूसरा था, ये साल दूसरा नहीं है, वही है. लेकिन वो मुकाबला 5 ओवर का था, ये मुकाबला 4 ओवर का है. नक्कीच या मैदानाबद्दल आपण याबद्दल बोललं. तर एका बाजूला कोलशेत, एका बाजूला दैसर संघ होता. आणि दैसर संघाने कैलास भाऊ 96 धावा बनवल्या होत्या आणि 97 धावांचं आव्हान कोलशेतच्या अगेन्स्ट होतं. आणि कोलशेत संघाने त्या धावा बनवल्या होत्या एक चेंडू ठेवून याच मैदानामध्ये. नक्कीच तो रेकॉर्ड मी बऱ्याच वेळा सांगितलेला आहे या मैदानावरती, कारण त्याच मॅचमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका मोहन पाटील यांनी केली होती आणि 50 मोहन गरत यांनी केली होती. मोहन गरतने 50 देखील कुठली होती या मैदानावरती. 69 नाबाद त्यांनी धावा केल्या होत्या आणि त्याही बघितलं आपण 6 षटकामध्ये. चला सामना सुरू करतो आपण. 55 धावांचं लक्ष. एका बाजूला ओम ब्रह्मदेव गोरदेव, दुसऱ्या बाजूला वाघवील संघ. दोन्ही चॅम्पियन संघ आहेत, मात्र ही मॅच दोघांसाठी महत्त्वपूर्ण असेल. बक्षीस फेरी पात्रमध्ये नक्कीच कुठला संघ जातोय. चला गोरदेव वर्सेस वाघबील. डॉक्टर साहेब पहिला चेंडू घेऊन होतील. डॉक्टर ज्ञानदेव डाके समोर जातील प्रमोद. 55 धावांचा पाठलाग करत असताना ओम ब्रह्मदेव संघ मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला चेंडू अगदी वाईट येतोय. चांगली सुरुवात होताना दिसते ओम ब्रह्मदेव गोरदेव संघाची. 55 धावांचा पाठलाग सुरू असताना पहिला चेंडू वाईट. पहिली धाव होते वाईटच्या रूपाने. हवा देखील वेगाने आहे. दांडी गोल. अगदी वेगान चेंडू होता. फाईन लेग परिसरामध्ये खेळण्याचा प्रयत्नामध्ये होते. चेंडू खाली राहिल्यानंतर अगदी लेग स्टंप घेऊन चेंडू गेलेला आहे. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू गडीबाद. चांगली सुरुवात झाली होती ओम ब्रह्मदेव गोरदेव संघाची, मात्र या चेंडूवरती चांगली सुरुवात होते वाघीवील संघाची. ज्या क्षणी हो तो चेंडू पडला होता ना, चेंडू उडलाच नव्हता. आपण बघितला चेंडू एकदम लो राहिला होता. त्या कारणास्तव खेळाडूला थोडंसं कठीण झालं होतं, फलंदाज थोडंसं कठीण झालं होतं. बॅटवरती चेंडू आला नाही आणि त्या कारणास्तव पहिला गडी बाद होतोय इथे गोरदेव या संघाचा. सामना रफ अँड टफ होईल, कारण पहिल्या चेंडूवरती गडी देखील बाद झाला आहे. 55 धावा ह्या सोप्या नाही आहेत. जर मोठे फटके आले तर गोरदेव संघ पुढे येईल, यात काही शंका नाही आहे. नक्कीच केलं. आता बघितलं आपण 54 धावा बनवल्या होत्या, मात्र 54 धावा करत असताना 4 चौकार मिसफिल्डने गेले होते. असे चेंडू हातामध्ये सहज आले होते आणि 4 चौकार जर अडले असते ना तर नक्कीच 8 ते 10 धावा कमी आल्या असत्या. खारी एंडचं ग्राउंड आहे. पूर्वी आपण जेव्हा शेतीमध्ये खेळायचो ना
तेव्हा ढेपलं असायची. त्या ढेपलामध्ये देखील आपण असेच चेंडू नाचताना बघायचो. आणि त्यावेळेस आता तर शूज आहेत, कधी कधी काही काही जणांच्या पायामध्ये शूज देखील नसायचे. नक्कीच पहिल्या तर बिना चप्पलने खेळायचे. आणि मात्र- कधी कधी त्या खड्ड्यांमध्ये पाय देखील आपल्या अडकायचे. चपलांच्या सोबत आपण खेळायचो आणि या देखील मोठ्या आठवणी आहेत. 1-1 हे समीकरण पाहायला मिळतंय. गोरदेव मास्टरचा संघ ऑन साईडला 30 यार्डच्या बाहेर चेंडू निघून जातोय. स्वतः विकेट किपर जातोय त्या चेंडूला गॅदर करण्यासाठी, कव्हर करतोय. एक धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते 2 या धावसंख्येवरती. आणि 2 धावा बनवण्यासाठी 2 चेंडूंचा वापर केला आहे. पहिल्याच चेंडूवरती गडी बाद झाला त्रिफळ्याची रूपाने. त्याच्यानंतर लगेच 1 धाव सिंगलच्या रूपाने कंप्लीट केली. आणि त्याच्यानंतर बघितलं आपण जवळजवळ 1 धाव वाईटच्या रूपाने आली ती. ओ आवाज इथपर्यंत आलाय, खणखणीत आवाज आलाय. परतावा लागेल फलंदाजाला, पर तो काय झेल टिपलाय. हा झेल महत्वाचा आहे. त्या कारणासह हा झेल मला घ्यावा लागेल. या कारणासह थोडीशी झेप घेतली विकेट किपरने आणि कोणती चूक होत नाहीये. एक मोठा गडी बाद होतोय, मोठा हादरा बसतोय. गोरदेवच्या संघाला 2 गडी बाद झाले आहेत 2 धावांवरती. चला गाणं घेऊया आणि रंगलेल्या मॅचकडे येऊया. वाघबिल वर्सेस या ठिकाणी गोरदेव या मॅचकडे येऊया. डीजे धन्यवाद धन्यवाद. नक्कीच मोठा गडी बाद झाला, निलेश बाद झाला. मात्र त्या विकेटची गरज होती. ती विकेट अगदी अगदी कमी वेळामध्ये पडलेली आहे. सुंदर गोलंदाजी सुरू आहे डॉक्टर साहेबांची. आणि नक्कीच योग्य टप्पा योग्य दिशा आहे. आणि नक्कीच 2 गडी बाद आतापर्यंत झाले आहेत. ओम ब्रह्मदेव गोरदेव संघाचे 55 धावांचा पाठलाग सुरू असताना हवा देखील वेगाने, गोलंदाजी देखील वेगाने सुरू आहे. आणखीन एक गडी बाद. जबरदस्त, सक्सेसफुल, वंडरफुल गोलंदाजी. नक्कीच आज ईस्टर संडे आहे आणि तसंच गाणं देखील लागलं जातं. या ठिकाणी 2 धावा झाल्या आहेत आणि गडी किती बाद झाले आहेत? गडी 3 बाद झाले आहेत. महत्त्वपूर्ण गडी बघा. प्रमोद बाद झालाय, निलेश फार महत्त्वपूर्ण गडी होता, तो देखील बाद झालाय. आणि आता मात्र बघितलं आपण नितीन सारखा खेळाडू बाद होऊन तंबूमध्ये परतलाय. म्हणजे 3 फलंदाज धाडलेत या गोलंदाजाने परत डॉक्टर डाकी यांनी. परंतु डाकी यांनी काय आखणी केली या ठिकाणी. पहिला चेंडू थोडासा लो राहिला होता, दुसरा चेंडू देखील अप्रतिम जो बघितला आपण कॉर्कच्या रूपाने निघून गेला पाठीमागे. आणि हा चेंडू देखील बघितला आपण तर अप्रतिम बघितला आपण त्रिफळाचीत होतो फलंदाज. म्हणजे काय आखणी केली मी म्हणे वाघबिल संघाने. जबरदस्त. पाणजू संघ, पाणजू मास्टर एकत्र ज्या मंडपात आहेत ना, त्या मंडपातून थोडंसं बाहेर निघा. कारण बघा इथे पंच जेवायचे आहेत, राजन नाईकला ब्रेक द्यायचा आहे, स्टेजवर इथे कोणीच नाही आहे. तर एकत्र जे तुम्ही एन्जॉयमेंट करता ना, थोडंसं बाहेर निघा. जरा पसरा चेंडू वगैरे आणायला जा प्लीज. टुर्नामेंट आपली संपली नाही आहे. प्लीज सर्वांना सूचना असेल, पांडू संघाचे खेळाडू आपली स्पर्धा आहे. संध्याकाळी 7च्या नंतर तुम्ही जुवाच्या यात्रेमध्ये जा आणि उद्या कुस्ती पण खेळा. सुरेख चेंडू. आणि नक्कीच हा चेंडू का असेल, कशा पद्धतीने हा धाव असेल. लेग बायचा इशारा पंचांमार्फत भावेश येतोय. नक्कीच अवघड जाते ह्या ओव्हरला खेळणं, अवघड जातं. टेन्शनमध्ये आहेत. नक्कीच बॅकफुटला संघ जातोय. ओम ब्रह्मदेव गोरदेव आतापर्यंत जबरदस्त सुरुवात झाली होती, वाईट नाही. मात्र त्याच्यानंतर जबरदस्त सुरुवात केली डॉक्टर साहेबांनी वाघबिल संघाच्या वतीने. आतापर्यंत 3 गडी बाद. सुरेख अप्रतिम गोलंदाजी. चेंडू हवेमध्ये, मेघाचा चेंडू खाली आहेत. आणखीन एक गडी बाद, 4था गडी बाद. जबरदस्त, सक्सेसफुल गोलंदाजी, ब्युटिफुल गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. डीजे धावसंख्या किती आहे? धावसंख्या 3 आहे. गडी किती बाद झाले आहेत? 4 गडी बाद झाले आहेत. म्हणजे 3 वरती 4. कधी कधी आपण धावा जास्त बघतो, विकेट कमी बघतो. इथे धावा कमी आहेत आणि विकेट जास्त आहेत. परंतु सामना संपलेला नाही आहे.
गोडदेव संघामध्ये ती कुवत आहे. गोडदेव संघ कधी कमबॅक करू शकतो, परंतु ज्या पद्धतीने वाघबिलने सुरुवात केलं ना, एकदम सुसाट सुरुवात केले. जबरदस्त जबरदस्त. आणि नक्कीच 4 गडी बाद झाल्यानंतर 3 धावा खर्च करतो डॉक्टर साहेब आणि अप्रतिम सक्सेसफुल गोलंदाजी ठरतोय डॉक्टर डाकी. आणि नक्कीच चंदू येतोय 40 झाल्यानंतर पहिलाच सामना खेळतोय, पहिलीच मॅच खेळतो चंदू. या मॅचमध्ये पांजू स्पोर्ट्स पांजूमध्ये या नगरीमध्ये 40+ झाल्यानंतर चंदू पहिली मॅच खेळतोय. मात्र आपल्या स्वतःला सिद्ध करावे लागेल. नंबर 2चा गोलंदाज मनोज तानाजी पाटील मन्या 55 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 3 धावा 4 गडी बाद. जबरदस्त गोलंदाजी डॉक्टर डाकी यांच्या माध्यमातून. तानाजी पाटील यांचे चिरंजीव मने आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे मनोज पाटील गोलंदाजी मागवरती पाहायला मिळत आहेत. मनोज थोडंसं बघितलं आपण, क्लोज ठेवलं होतं बॅटपासून, खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू टर्न होतोय ऑफ साईडला, स्वतः गोलंदाज येतोय मनोज, चेंडूला जिथपर्यंत कव्हर करतोय. 1 धाव येते आणि 1 धाव जाते 22 यांच्या खात्यामध्ये. धावसंख्या पुढे सरकली जाते 4 या धावसंख्येवरती. नितीन यांच्या माध्यमातून चांगली स्कोरिंग देखील पाहायला मिळते. त्यांचं तुषार यांच्या माध्यमातून एक चांगली स्कोरिंग देखील पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कालपासून अतिशय छान मेहनत आहे त्यांची. रोहित उर्फ चंदू पहिला चेंडू सामोर 40 नंतर पहिला सामना खेळतोय या पांजू गावामध्ये. वेगवान चेंडू होता, नोचा देखील इशारा पंच देतात गुणेश म्हात्रे. आणि येणारा चेंडू असेल फ्री हिट. काय होईल या चेंडूवरती. मनोज पुन्हा एकदा सज्ज, रोहित देखील सज्ज उर्फ चंदू. अगदी चेंडू जातो मिडल क्षेत्रामध्ये, चेंडू जातो, चेंडू थांबवण्याचं काम करतात. 2 धाव पूर्ण देखील झालेले आहेत. चांगली फेकी आणि नक्कीच दोन्ही बॅटर थांबलेले आहेत. पहिला चेंडू सामोरं जाऊन रोहित 2 धाव पूर्ण करतोय. 40 नंतर पहिला सामना खेळतोय. 40+ झाल्यानंतर 40+ सामने बघतो, 40+चे मॅच बघतो आपण. पुढील मॅच असेल एकसर नगरीमध्ये एकसर ए आयोजित शनिवार रविवारी. इनसाईड येत लागतोय, आणखीन एक गडी बाद. आणखीन एक गडी बाद परतावं लागतं. रोहित यांना चेंडूनं परतावं लागतं. सुंदर यष्टीरक्षक, सुंदर गोलंदाजी. राकेश सुंदर आपल्या दोन्ही ग्लोव्जमध्ये सुरक्षित क्लिअर झेल टिपतोय आणि चांगली गोलंदाजी करतोय मनोज पाटील. 5वा गडी बांधवतोय ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचा. 55 धावांचा पाठलाग सुरू असताना या मॅचची दिशा बदलून टाकलेल्या डॉक्टर ज्ञानदेव डाके यांनी 4 गडी बाद पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च करू. त्याच्यामध्ये एक वाईटचा समावेश देखील आहे. पहिलं चेंडू वाईट आल्यानंतर जी गाडी रुलावं लागली डॉक्टर साहेबांची ती थांबलीच नाही. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी. 19वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 18 स्पर्धा आतापर्यंत पार पडल्या आहेत, परंतु अजूनही बघितलं आपण तर कोणताही संघ बघितला आपण जास्त श्रेष्ठ पुढे येत असताना पाहिलेलं नाही आहे. 2 मला वाटतं स्पर्धा घोडबंदरने देखील जिंकलेत, 2 राईने देखील जिंकलेत आणि त्याच्यानंतर बघितलं आपण 2 वाघबिलने देखील जिंकलेत. म्हणजे बघितलं कॉन्टेस्ट पाहायला मिळते यंदाच्या वर्षामध्ये देखील. मालवणे, मोरवा आहे, असे बरेच संघात घोडदेव आहे. नक्कीच कॉन्टेस्ट पाहायला मिळते. मी म्हणे सिंगल देखील अनेक संघांनी स्पर्धा जिंकलेत आणि पांजू संघ देखील कमी नाही आहे. पहिली स्पर्धा NCC नारंगीमध्ये पहिली स्पर्धा पांजू संघ चॅम्पियन ठरला होता. त्या संघाला देखील विसरता कामा नये. नो डाऊट ती स्पर्धा त्यांनी मी म्हणेन अनेक वर्षानंतर जिंकली होती. खूप वर्षानंतर 19 वर्ष आणि जवळजवळ 19 वर्षानंतर स्पर्धा जिंकली होती आणि खरोखर ते आनंदाचे अश्रू देखील आपण बघितले होते. नो डाऊट दॅट वॉज अ ग्रेट क्रिकेट फ्रॉम पांजू. धावांची गती 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 2च धावा आणि 4 महत्त्वपूर्ण गडी बाद झाले होते. खूप मेहनत करावी लागेल, खूप काही करावं लागेल गोडदेव संघाला. ओ लो राहतात ही आखणी केली वाघबिल संघाने की गोडदेवला आपल्याला कसे चेंडू हाताळायचे आहेत. बघा पहिलं षटक आपण बघितलं लो राहणारे चेंडू म्हणजे सबमरीन चेंडू जास्तीत जास्त बघितले. भूसपाट चेंडू आपण ज्याला म्हणतो तसेच चेंडू जास्तीत जास्त बघितलेत आणि मनोज तेच काम करतोय. गडी बाद
पंकज मात्र कोणती चूक करत नाहीये, गडी बाद होतोय. ज्या क्षणी झेल उडाला होता पंकज लगेच बघितलं उजव्या बाजूला सरकला आणि सुंदर असा झेल पाहायला मिळतोय. 9 वरती आता मात्र 6. चला गाणं घेऊया आणि मॅच कडे येऊया. कमाऊन डीजे. डीजे मला वाटतं थोडेसे लांब आहेत, परंतु कोणाला वाटलं होतं हा सामना असा होईल. थँक्यू. परवाच्या दिवसामध्ये गुड फ्रायडेचा तो दिवस आणि आज ईस्टर संडेचा तो शुभ दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ईस्टर संडेच्या दिवशी देखील आपल्याला ही मास्टर कपची स्पर्धा पाहायला मिळते या मैदानावरती. नो डाऊट नक्कीच भरत राऊत समालोचक चांगले आहेत, स्कोरर देखील चांगले आहेत, पंच देखील आहेत, क्रिकेटपट्टू आहेत, डीजे ऑपरेटर आयोजक देखील आहेत. काय काय भूमिका त्यांनी केली बघा. नाही पांडू म्हटलं की सगळं काय, मग तुम्ही फ्रीज उघडा किंवा तव्यावरचं काहीतरी बघा, सगळं काय ऑफ साईडला. सर्व गुण संपन्न भरत राऊत. सिंगल. आज संकष्टीचा दिवस आहे. मी मगाशी उल्लेख केला की नक्कीच खूप काही आठवणी येते पांजू गावाच्या. 10 वरती 6 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. जर या सामन्याला जिंकायचं असेल तर षटकार चौकारांची गरज आहे. आता मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 45 धावेची अजूनही गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. काय 12 चेंडूमध्ये 45 धावा होतील का? जर 6 षटकामध्ये 97 धावा होऊ शकतात तर 12 चेंडूमध्ये 45 धावा का होऊ शकत नाहीत मी म्हणेन. नक्कीच कैलास भाऊ गोलंदाजीसाठी इथून नंदू आणि बॅटर जे आहेत सख्खे बंधू, एका बाजूला प्रदीप एका बाजूला पंकज, हे दोघे सख्खे बंधू आहेत. आणि गोलंदाजीसाठी येतो नंदू. आपण म्हणतो नंदू सबका बंधू. मात्र आता दोघा बंधूंनाही मॅच जिंकावी लागेल, पंकज आणि प्रदीप यांना. नंदू येतोय. 12 चेंडू धावांची गरज आहे, 40 धावांची गरज आहे. माफ करा 45 धावांची गरज आहे. आज चेंडू डॉट येतोय, वेगवान चेंडू होता. नंदू मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी, या सामन्यात फलंदाजी झाली नव्हती परंतु गोलंदाजी करण्याचा तो प्रयत्न करतोय. पहिला चेंडू डॉट स्वरूपाने ओव्हर द विकेटचा मारा करतोय. पाठीमागे सरकले होते फलंदाज, ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल झाला, शॉट एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू लँड होतोय, जिथपर्यंत कव्हर करतोय. धावांची गती पुढे सरकली जाते 11 या धावसंख्येवरती. परंतु एकेरी दुहेरी धावाने काम चालणार नाही आहे. मोठे फटके यायला हवे, चौकार षटकारी यायलाच हवे, तरच गोडदेवचा संघ पुढे येऊ शकतो. घोडबंदरचा संघ वाट बघतोय की आमच्या जोडीला कोणता संघ येईल. मात्र अजूनही थोडा वेळ आहे, अजूनही थोडासा उशीर आहे. नक्कीच हा बक्षीस फेरी पात्र सामना बघतो आपण. सुरेख चेंडू आहे आणि चेंडूच्या कव्हर चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर, चांगली फेकी आणि नक्की जास्त एफर्ट लावले. चेंडू पडल्याने दिशा टप्पा जास्त उडतोय. अगदी गोलंदाजीवरून चेंडू जातोय. 2 धावा या फटक्यावर आलेल्या आहेत. एक 2-2 धावा चालणार नाही. आता चौकार षटकार मारावे लागतील. नाही आता नाही, बघासपासूनच मारायला होते अगोदर मी म्हणेन. 9 चेंडूमध्ये 42 धावेची अजूनही गरज आहे. ऑन साईडला ते सरार खेळण्याचा प्रयत्न, फिरले होते पंकज. मात्र बघितलं ज्या पद्धतीने रडारमध्ये तो चेंडू यायला होता त्या पद्धतीने बसला नाही, परंतु तरी देखील धावा येत आहेत. धावसंख्या पुढे सरकली जाते. 14 या धावसंख्येवरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राईकवरती प्रदीप आहेत. नक्कीच दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. मोठे फटके मारावे लागतील प्रदीप यांना. रिव्हर्सचा प्रयत्न, मात्र चेंडू निघून जातोय. अगदी चेंडू वेगाने चेंडू होता आणि आज चेंडू डॉट येतोय. अगदी राईटला एवढी हवा सुटलेली आहे आणि त्या बाजूने फटकेमध्ये केली. फक्त चेंडू तुम्हाला बॅटमध्ये घ्यायचे आहेत आणि बॅटमध्ये चेंडू आल्यानंतर हवा त्याचं पूर्ण काम करून टाकेल. मात्र रिव्हर्स खेळण्याचा हा चेंडू बघा, हा चेंडू हवेमध्ये आहे, मात्र हा फटका फसतोय आणि सुंदर झेल आणि संपतोय प्रदीप यांचा खेळ.